क्रिकेटचा अद्वितीय सौला क्षणाचा विलंब न करता त्वरित आपण ओपनिंग पेअर मैदानाकडे पाठवायचे संभाजीनगर बी टीम। अधिकचा वेळ आपण घेऊ नका, वेळेवरती सामना होणं आपल्यासाठी गरजेचं आहे। वेळ आमच्यासाठी किमती आहे आणि विनंती आहे त्वरित आपली सलामीची जोडी आता मात्र मैदानाकडे मार्गस्थ करा। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सकाळच्या सत्रामध्ये संभाजीनगर चषक मुरबाड आयोजित संभाजीनगर चषकामध्ये आणि सारिका हॉटेलच्या क्रीडा नगरीमध्ये। प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनु शिवशेषा मुद्रा भद्राय राजदे सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। चौदा विद्या आणि 64 कलेचा अधिपती दाता बाप्पा गणराय आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे हिंदुस्थानचे स्फूर्तिस्थान आणि त्याचबरोबर अखंड हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी आजच्या या दिवसाला आपण सुरुवात करूयात। विनंती आहे धर्मेंद्र वर्मा सर त्वरित आपण खेळपट्टीकडे मार्गस्थ होते। संभाजीनगर बी टीमचे खंदे समर्थक रुपेशजी ढमके आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत चेतन मसे यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झाले। मोस्ट वेलकम ऑल ऑफ यू, सर्वच प्रेक्षक वर्ग जो आमच्या सोबत आता इथे जॉईन झाला या स्पर्धेच्या निमित्तानं चौथ्या दिवसामध्ये या सकाळच्या सदरात सर्वांचं पुरुष एकदा मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत। चला हॅलो चेक, चला ओपनिंग पेअर मैदानाकडे पाठवा। बॅटिंग करणारी टीम संभाजीनगर बी, 5 ओव्हरचा सामना आहे, 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले जी आणि अधिक वेळ आपण घेऊ नका कारण कालच्या दिवसामध्ये देखील शेड्यूल बरोबर 10 वाजता सुरू झालं होतं आणि अगदी सामने वेळेवरती पार पाडले होते आणि हीच अपेक्षा आता व्यवस्थापन समितीच्या वतीने पुनश्च एकदा स्पर्धेमध्ये आज एकूण सहभागी होणाऱ्या 8 संघांकडून असेल आणि त्याचबरोबर फलंदाजासाठी सूचना आहे जेव्हा तुम्ही मैदानाकडे जात असता त्या कॉमेंट्री बॉक्समधूनच चेंडू तपासून मैदानाकडे मार्गक्रमण करायचं आहे। ओमसा MTC इव्हेंट्स लाईव्हच्या प्रेक्षक वर्ग ज्यासोबत सकाळच्या सत्रामध्ये जॉईन झाला ते सर्वांचंच पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम। आणि आता जाऊयात आपण आजच्या दिवसातील या पहिल्या आणि महत्त्वाच्या निर्णायक लढतीकडे जिथे सामना रंगेल तो म्हणजे संदीप इलेव्हन डेनोली आणि त्यांच्या विरुद्ध संभाजीनगर बी या दोन टीमच्या दरम्यान, जिथे टॉस जिंकलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संदीप इलेव्हन डेनोली टीमचे कॅप्टन संदीपजी घोरट सर यांनी आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे स्वीकारला। सकाळचं सत्र आहे, गोलंदाजीसाठी सध्याच्या घडीला अनुकूल परिस्थिती आहे, परंतु अशा स्थितीमध्ये देखील मोठे धावसंख्या उभारण्याच्या उद्देशानं आता ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीकडे दाखल झाली ती म्हणजे संभाजीनगर बी या टीमची। स्ट्रायकिंग एंडवरती उमेश भोईर आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आता बॅटिंग करत संतोष खेळपट्टीकडे दाखल होत असताना फिल्डिंग इथे सेट झाली आहे। संदीप इलेव्हन डेनोली या टीमची शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आणि त्याचबरोबर शॉर्ट मिडॉलला देखील एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर फाईन लेगला देखील एक क्षेत्ररक्षक। 2 फिल्डर सध्याच्या घडीला आपण डीपमध्ये पाहतोय, वाडिश लॉंगर आणि त्याचबरोबर मिड्युकेटला मॅन्डेटरी पॉवर प्ले पीपनचं हे पहिलं षटक आणि आता हायवे इनकडून तयार होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती हे पहिलं षटक घेऊन संदीप इलेव्हन डेनोली या टीम करता बॉलर प्रवीण। बेस्ट ऑफ लक बोथ टीम, शो द गुड गेम। दोन्ही संघाला शुभेच्छा देऊयात लाडक्या प्रेक्षक वर्गाकडून आणि आमच्या व्यवस्थापन समितीकडून। 1 2 3 लेट्स प्ले, गेम इज ऑन। पहिलाच बॉल गुडलेंदवरून टेक ऑफ घेत असताना बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न होता, फुटवर टेक्स झाले त्या ठिकाणी उमेश भोईरची, बदलाले ते चांगलं नव्हतं, खडे खडे अगदी रूम क्रिएट करून फटका खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही आणि डॉट बॉलनं आता सुरुवात करत असताना स्पेलला मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फुल लेंथ होता, बोलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये डायरेक्ट हिटची छान होती
अखेर आता यष्ट्यांचा वेध इथे घेता आला नाही आणि ही वेगवान एक धाव रिस्की सिंगल आता कंप्लीट होत असताना थोडासा श्वास रोखून धरला होता डगआउटमध्ये संभाजीनगर टीमच्या खेळाडूंचा आणि त्याचबरोबर पाठीराख्यांचा, कारण धावबाची संधी निर्माण झाली होती परंतु यष्ट्यांचा अचूक वेध आता तिथे घेता आला नाही आणि तोपर्यंत अगदी सहजतेनं आता ही एक धाव कंप्लीट झाली. रिस्की सिंगल ॲडेड इनटू द टीम टोटल आणि आता या एका धावेनं काउंट ओपन होत असताना संभाजीनगर बी या टीमचं खेळत असताना आजच्या दिवसातील पहिल्या लढतीमध्ये संदीप 11 डेहनोलीच्या विरुद्ध स्ट्राईक आता रोटेट स्ट्राईक गेटवर खेळण्यासाठी सज्ज संतोष. बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न, थोडा खाली राहिला हा बॉल. सातत्याने हे चित्र या खेळपट्टीवरती पाहायला मिळालं आहे. धावा ही मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि धावा रोखण्यामध्ये देखील गोलंदाज यशस्वी देखील होतात. तुमच्याकडे ती क्षमता हवी, तुमच्याकडे ते पोटेन्शियल हवं आणि त्या क्षमतेला आता इथे न्याय देत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये हा दुसरा डॉट बॉल. थांबून खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू. गती थोडी कमी होती परंतु अचूकतेवर अधिक भर देत आहेत. टप्प्याबरोबर वेगावरती चांगल्या पद्धतीचं नियंत्रण इथे पाहायला मिळत आहे आणि आता हा लागोपाठचा दुसरा डॉट बॉल आता रिलीज करत असताना संतोषच्या विरुद्ध मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये बॉलर प्रवेश. चांगली बॉलिंग आता. 4 बॉलचा स्पेल त्याचा संपला. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फील्ड रिस्ट्रिक्शन क्षेत्रक्षणावरती मर्यादा असतात आणि अशा स्थितीमध्ये कमी खर्च स्वस्त गोलंदाजी नक्कीच एक आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स तुम्हाला देऊन जाईल या लढतीमध्ये. ऑन साईडला विकेट काढण्याचा प्रयत्न, सुंदर बॉल, तितका चांगला टप्पा आणि आता वेग देखील भन्नाट होता. क्षणाचा विलंब न करता आता अखेर मात्र हा चेंडू वेगानं टेक ऑफ घेत सरळ यष्ट्यांचा पाठीमागे निघून येतो आणि आणखीन एका डॉट बॉलची वर्णी आता लागत असताना प्रवीण जे सध्या बॉलिंग ट्रॅकवर आहेत. 5 बॉलचा स्पेल रिलीज करत असताना 4 डॉट बॉल त्यांनी टाकलेत. चांगली बॉलिंग. यावेळेला खराब चेंडू, विकेट किपर बीट, शॉट फाईन लेग बीट. नक्की मैदानामध्ये घडलाय काय? आता निसटलाय गोलंदाजाचा ताबा आणि चेंडू निघून चाललाय. लॉंग स्टॉप रिझनला वाईड +4 एकूण येत आहेत या 5 धावा. हा येतोय नशिबाचा पंजा. काही सुरळीत सुरू होतं आणि आता नाट्यमय क्रिकेट मैदानामध्ये रंगत असताना एक्स्ट्राच्या 5 रन, धावसंख्या धावफलकावरती 6. बाकफुट देऊन हापाम पूल करत असताना मिडिगेटवरून चेंडू मागे निघून चाललाय. डीपमध्ये फिल्डर पोहोचलाय तो म्हणजेच ऑर्थोडॉक्स लॉंग हॉर्नच्या मध्ये आणि तोपर्यंत चेंडूची अडून फेक केली जाईल नॉन स्ट्राइक एंडला. 1 धाव आता ॲड होत असताना तर एका धावच्या साथीने आता हे पहिलं षटक अखेरी ते कंप्लीट झालं आणि संभाजीनगर बी टीमची सुरुवात थोडीशी धीमी, शांत आणि संयमी खेळली. आता उमेश आणि त्यांच्या साथीनं संतोष आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आता मात्र हे धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 7 या धावसंख्येवरती. वाईट +4 बॉलचा जर अपवाद वगळता ते एक्स्ट्राच्या 5 धावा वगळल्या तो ओव्हरऑल कामगिरी चांगली राहिली पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीणची. टप्प्यावरती अचूकतेनं त्यानं गोलंदाजी केली, एका चेंडूवरती नियंत्रण बिघडलं आणि क्रिकेटचं समीकरण आहे मित्रांनो, तुमची दिशा खराब असेल तर तुमची दशा व्हायला वेळ लागत नाही आणि ते चित्र या बॉलवरती पाहायला मिळालं. एक्स्ट्राच्या स्वरूपात 5 धावा भरपूर काही सांगून जातील. जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करता येईल, लक्ष्याचा पाठलाग करील संघ संदीप 11 डेनोली आणि ह्या सगळ्या गोष्टी जितक्या छोट्या दिसतात तितक्या मोठ्या प्रमाणात ते प्रभाव टाकत असतात मॅचच्या निकालावरती. सेकंड ओव्हर आता हे अनिवार्य पॉवर प्लेचं दुसरं षटक सध्या इथे सुरू होत असताना परेश येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सांघिक हे डावाचं दुसरं आणि वैयक्तिक हे पहिलं षटक टाकण्याकरता हायवे एंडचा वापर आता या स्पर्धेसाठी मात्र केला जातो. कॉमेडी बॉक्स एंड सध्या बंद आहे, याचं कारण म्हणजे कमी वेळेमध्ये सामने कंप्लीट व्हावेत हीच आमच्या व्यवस्थापन समितीची नक्कीच निर्धारित इच्छा आहे आणि त्या कारणानुसार एकाच एंडचा वापर आता होत असताना फील्डमध्ये चेंजेस. मिडॉनचा खेळाडू मिड ऑफच्या दरम्यान पहिलाच बॉल बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाचा स्टान्स रीड केला लास्टपर्यंत पाहिलं गोलंदाजानं. फुटवर्क नव्हतं, आउटसाईड ऑफ स्टिक पिचिंग करत असताना भरधाव वेगानं मात्र हा बॉल आता अखेर यष्ट्यांच्या पाठीमागे विकेट किपर आपल्या हातामध्ये कैद करतोय आणि डॉट चेंडूनं मात्र इथे स्पेलला सुरुवात करत असताना परेश चांगली बॉलिंग. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, बॅकफुट देऊन स्टिअर केला. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग इनफिल्डमध्ये
चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत आता ही वेगवान एक धाव आता कंप्लीट होत असताना स्ट्राईक आता ते रोटेट होईल. सिंगल रन झालेले आहे स्कोरबोर्डवर आतापर्यंत या मॅचमध्ये 8. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू आहे आणि उमेश भोईर सध्या आहे स्ट्रायकिंग एंडवर. आक्रमण त्याला करावं लागेल. फुलटॉस होता ऑन साइडला. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता आक्रमण त्याला करावं लागेल आणि आता उगारलंय त्यानं हे शस्त्र. चेंडूला दिशा देत असताना फेकून दिला. वीरेंद्र सेवक स्टँडच्या अगदी समोर टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमा पार. हा येतो आजच्या दिवसातील पहिला चौकार. तर पद्माकरजी शेळके यांचा देखील शुभ आगमन झाला या ठिकाणी. व्यवस्थापन समितीच्या वतीनं संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत विनंती आहे. व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचा आणि त्याचबरोबर मंचाची आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची. चौकार आता टोकलाय उमेश भोईरनं, तो म्हणजेच परेशच्या विरुद्ध. फुलटॉस होता. मोठी संधी असते पॉवर प्लेमध्ये जेव्हा 2 फिल्डर डीपमध्ये असतात आणि त्या संधीचं सोनं आता इथे करत असताना पहिली बाउंड्री आजच्या दिवसातील. 4 धावेच्या साथीनं संघ पुढे सरकलाय. संभाजीनगर बी आणि टीमची टोटल आता स्कोरबोर्डवर फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले ते 12 या धावसंख्येवर. मध्ये भरपूर वर्षाचा त्याला अनुभव आहे. सातत्यानं भरपूर स्पर्धा तो खेळत असतो आणि तो अनुभव आता इथनं त्याला पणाला लावायला लागेल कारण लढत मोठी आहे, चुरस मोठी आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. बॅकफुट देऊन स्टीर करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आता सोप्पा झेल तिथे सुटलाय. दुसऱ्या धावेचा मानस. थ्रो देखील आता रॉंग एंडकडे आणि अखेर आता या वेगवान 2 धावा कंप्लीट. टो एंडवरती आदलला हा चेंडू. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर आता हा सोप्पा झेल त्या ठिकाणी सुटला. तो म्हणजेच शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाकडून सुनील होते त्या ठिकाणी आणि आता जीवदान मिळालंय ते म्हणजेच उमेश भोईरला. रन झालेले आहेत 14. ऑन साइडला गॅपमध्ये ढकललाय. चांगलं प्लेसमेंट. फिल्डर आहे डीपमध्ये मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता ते होईल का? नकार दिला त्या ठिकाणी. थ्रोच चांगला आला. अप्रतिम फेक विकेट किपर एनकडे. स्ट्रेट डायरेक्टली इन टू द हँड्स आणि आता देखील एक धाव इथे अंकित होईल धावफलकावरती आणि टीमचं धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 15 रन ऑन स्कोर कार्ड. स्टील 1 टू गो. 15 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती खेळण्यासाठी तयार होतोय बॅट्समन संतोष, जो आतापर्यंत स्ट्रगल करतो या डावामध्ये. विषयमध्ये लॉफ्ट केलाय. कॉन्फिडन्स हवा होता आणि तो कॉन्फिडन्स आता मिळेल. आत्मविश्वास दुणावेल तो म्हणजे संतोषचा. सलामी दिली आहे ती अगदी साइड स्क्रीनला आणि चेंडू निघून चालला वेगानं. लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या अगदी मधोमध सीमा पार. चौकार. मध्ये प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं, प्रफुल्लित आणि मोहित करणारं संगीत डीजे श्रावणे आणि त्याचबरोबर डीजे अक्षय यांच्या माध्यमातून मोस्ट वेलकम. चांगल्या प्रकारचं सहकार्य आणि आमच्या आवाजाची देखील काळजी ते घेत आहेत. आजचा स्पर्धेचा 4था दिवस. ओव्हर नंबर 2चा खेळ ते कंप्लीट झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या अनिवार्य 2 षटकांच्या समाप्तीनंतर अखेर मात्र आता संघ संभाजीनगर बी टीम जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9.50 धाब्याच्या धावगतीनं विकेट न गमावताना 19 या धावसंख्येवरती. धावा. पहिल्याच विकेटसाठी भागीदारी रचत असताना संतोष आणि त्यांच्या साथीनं स्ट्रायकिंग एंडवरती उमेश. आता हे 3रं षटक डावात सुरू होत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 3 मध्ये प्रवीण इन सेकंड स्पेल. सांघिक हे 3रं तर वैयक्तिक हे 2रं षटक टाकण्यासाठी. पहिलाच बॉल इनसाइड आउट स्ट्रोक सजवला आहे. टायमिंग चांगलं जुळलं नाही त्या ठिकाणी. फिल्डर पोहोचला डीप मधून बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान. अखेर आता पहिल्या प्रयत्नात चेंडूला तो अडवू शकला नाही आणि 2 धावा अगदी सहजतेनं आता कंप्लीट होत असताना त्याच्या पाठीमागे निघून चालला होता चेंडू
आणि जोपर्यंत कव्हर करून थ्रो केला जाईल बॅकअप केलं जाईल 2 धावा आता सहजतेनं मिळत असताना 2 धाव्यानं धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय तर म्हणजेच 21-21 या आकड्यावरती युमिस आय विल डेफिनेटली क्रशर यॉर्कर आणि आता प्रत्युत्तर नाहीये उद्ध्वस्त केली आहे यष्टी आणि हा पहिला धक्का आता पोहोचलाय 21 या आकड्यावरती जी भागीदारी रचत होता संघ संभाजीनगर बी आता त्याला इथे थोडंसं मोडीत काढलंय आणि मोठा ब्रेक थ्रू उमेश भोईर बॅक टू पॅव्हलियन. तर 21 या धावसंख्येवरती आता पहिला विकेट गमावत असताना संघ संभाजीनगर यजमान संघ आहे क्राऊड सपोर्ट बोट प्रमाणामध्ये तुम्ही पाहताय. नेक्स्ट बॅट्समन आता मैदानाकडे जातोय बॅटिंग ऑर्डर नंबर 3 तिसऱ्या पदतालिकेवरती तो म्हणजेच हेमंत 21 धावेची भागीदारी आता मोडीत काढली आहे. ब्रेक थ्रू हवा होता जी पार्टनरशिप योगाने पुढे चालली होती तिला ब्रेक देणं गरजेचं होतं आणि मोक्याच्या क्षणाला आता परेशच्या खात्यामध्ये हे पहिलं सांघिक यश आणि त्याचबरोबर ही सफलता ती म्हणजे संदीप 11 डेहनोली या टीम करता. संतोष जे सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत सलामीवीरच्या भूमिकेत आणि आता नॉन स्ट्रायकिंग एंडला स्ट्रायकिंग एंडवर आहेत हेमंत. बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न मिस्ट्रॅबिंग हवेमध्ये होता चेंडू एक्स्ट्रा कव्हरला संदीप घोरट त्या ठिकाणी बॉलच्या खाली बोललेत आणि हाताचा पिसारा फुलवत असताना हा चेंडू मात्र त्याने आपल्या कक्षेमध्ये सामावून घेतला आणि आता आल्या पावलानं मैदानाच्या बाहेर परततोय हेमंत. तू चल में आई अशी परिस्थिती आणि आता हा दुसरा धक्का पोहोचला तो म्हणजे संभाजीनगर बी या टीमला. बॉडी लाईन बॉलिंग होती आणि त्याच कारणास्तव थोडंसं मी म्हणेल जे फुटवर्क हवं होतं ते फुटवर्क इथे पाहायला मिळालं नाही. पदलाले त्याचा अभाव होता आणि अखेरी इनफिल्ड आता क्लिअर करता आली नाही त्या ठिकाणी. सोपा झेल ऑन विकेट हॅट्रिक. आता इथे संधी निर्माण झाली स्पर्धेमध्ये नवा विक्रम रेकॉर्ड आपल्या नावावर प्रस्थापित करण्याची. बॅकफुट देऊन यावलेला अभिष स्क्वेअर कट चांगला फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्रशः डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचला विकेट कीपरकडे चांगला थ्रो आणि आता मिळेल ती फक्त एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती आता एकूण पोहोचले ते म्हणजेच दुहेरी आकड्यामध्ये डबल डिजिट डबल फिगर 22 रन ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट. भरत माळी सध्याच्या घडीला नवा फलंदाज आता खेळण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतोय. स्टील 2 टू गो. तिसऱ्या षटकातील अजून 2 चेंडू शेष आहेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता लीडिंग एज मागे निघून चालला चेंडू फायलेक्सचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे मोठी चेस भाग मिल का भाग अशी परिस्थिती आणि अखेर हा चेंडू आता ओलांडतोय सीमारेषा लॉंग्स ऑफ रिझनला येतोय. हा नशिबाचा चौकार. चौकाराने आता खाळ घुरलं नशिबाची साप देखील लाभले. फुल टॉस होता स्वीप करण्याचा प्रयत्न लाईन चुकली आणि अखेर आता चेंडू सराला आदवला येतो म्हणजेच लेग स्टिक वरती आणि आता इथे हा फलंदाज बाद होत असताना भरत माळी बॅक टू द पॅव्हेलियन. पहिल्याच बॉलवरती नशिबाची साथ लाभली होती त्यानंतर लोवो फुलटॉस बॉलवरती आता मात्र ही यष्टी युद्ध उधळली आहे. परेशनं 3 विकेट त्यांनी तिसऱ्या ओव्हरमध्ये एकंदरीत संपादित केल्या आणि आता हा 5व्या क्रमांकावरती श्यामल मस्के नावाचा नौका फलंदाज खेळपट्टीकडे दाखल होत असताना श्यामल मसोंडे जो बॅट्समन
एंटर इनटू द ग्राउंड ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 5. 5व्या क्रमांकावरती सध्या तो खेळपट्टीकडे मार्गस्थ झाला. 3 षटकांचा खेळ कंप्लीट. रन झालेले आहे स्कोरबोर्डवर 22. 7 पूर्णांक धावसंख्या झालेली आहे ती 26. 8.67 धावेची ही धावगती. ऑनसाइडला थांबून स्ट्रोक एक्झिक्यूट केला. वेच अँड वॉच क्रिकेट. क्षेत्ररक्षक आले होते डीप मध्ये, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या डोक्यावरून हा चेंडू झालाय फ्लाय आणि बॉल निघून झाला सरळ अगदी भारतरत्न सचिन रमेशकर स्टँडच्या समोर. चौकार. म्हणजेच 30 या धावसंख्येवर संतोषला अँकर रोल आता अदा करावा लागेल. याचं ओपनर म्हणून तो मैदानाकडे गेला आणि त्याच्या बॅटमधून येतोय हा डावाचा चौथा चौकार. फील्डमध्ये थोडं चेंजेस होत असताना एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आता इनफिल्डमध्ये आणि फाईन लेग जातो डीपमध्ये स्क्वेअर लेगला. आडवा बॅटनं बिगिट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. दुसऱ्या धाब्याची संधी निर्माण होईल का? फेक अतिशय सुरेख आली आणि एकाच धाब्यावरती आता मात्र संतुष्ट राहावं लागेल, समाधानी राहावं लागेल. धावफलक पुढे पोहोचलंय ते म्हणजेच 31. 31 या धावसंख्येवर विषेपमध्ये टर्न केलाय हा बॉल. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या अगदी मधोमध त्या ठिकाणी. तोपर्यंत आणखीन एक धाव आता ऍड होत असताना सिंगल डबल सध्याच्या घडीला हे स्कोर कार्ड टीमचं मेंटेन करत असताना संतोष जे सलामीसाठी दाखल झाले आणि त्यांच्या साथीने नॉन स्ट्राइक गेटवरती आता शामोल. तर पंचांकडे नक्कीच विचारणा केली गेली आहे. जी गोलंदाजाची शैली आहे त्या शैलीच्या विरोधात आता इथे मात्र आक्षेप घेतलाय तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संभाजीनगर बी या टीमनं. धावसंख्या धावफलकावरती एकूण 32. ऑनसाइडला स्वीप केलाय. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न होता कॅच कॅरी करण्याचा, बट अखेर आता त्याच्या हाताला घासून हा चेंडू निसटून चाललाय डीपमध्ये. फुटवर्क टेस्ट झाला त्या ठिकाणी. अखेरच्या क्षणापर्यंत चांगली शर्यत त्या ठिकाणी आणि चेंडूला अडवण्यामध्ये देखील यश आलंय. फुटबॉल स्किलचा वापर करत असताना क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजनमध्ये आणि या 2 धावा आता ऍड होतील. 34 रन ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. रमेशजी शिंदे सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी. चले मोस्ट वेलकम. विषयमध्ये लॉफ्ट केला मिस्टामिंग. हवेमध्ये हा चेंडू आणि लॉंग ऑनला फिल्डर आता बॉलच्या खाली पोहोचलाय. हा सोप्पा झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद आणि आता सलामीच्या फलंदाजाला यावं लागतं माघारी. संतोष बॅक टू द पॅव्हिलियन. हा धक्का क्रमांक 5वा आता पोहोचला तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संभाजीनगर या टीमला. चौतीसच्या धावसंख्येवरती हा चौथा धक्का इथे पोहोचला आणि आता 6व्या क्रमांकावरती मंगेश दाखल होत असताना खेळपट्टीकडे. 34 रन ऑन स्कोर कार्ड. आजच्या दिवसातील ही पहिलीच लढत. ऑन साइडला आडव्या बॅटनं विकेट करण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली होती. फुल लेन डिलिव्हरी वेग भन्नाट होता आणि ही लाईन जज करता आलं नाहीये. बॉलचा मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. स्ट्रायकिंग एरियावरती बॅट्समन शामोल आणि अखेर आता हा डॉट बॉल. ओव्हर नंबर 4चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या खेळीस 11.25 धावेची धावगती धावफलकावरती आपण पाहतोय आणि एकंदरीत संघ संभाजीनगर मात्र जाऊन पोहोचलाय तो सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवरती 34 या धावसंख्येवरती. शेवटचं अंतिम आणि अखेरचं षटक आता डावाचं सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती. सुनील येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. लिजेंड बॉलर ज्यांच्याकडे भरपूर मोठ्या वर्षाचा अनुभव आहे आणि ती अनुभवाची शिदोरी आता कितपत या मॅचमध्ये लाभदायी ठरेल. संदीप 11 ढेनोली या टीमसाठी संभाजीनगर बीच्या विरुद्ध खेळत असताना हे देखील पाहण्याजोगं चित्र राहील. फिल्डिंगमध्ये सातत्यानं चेंजेस. शॉट थर्डमॅन आणि त्याचबरोबर बॅकवर्ड पॉईंट. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तयार होतं. शॉर्ट स्क्वेअर लेग अगदी जवळ आहे
आणि फान लेगला देखील आता एक फिल्डर इथे सुसज्ज केला तो म्हणजे सुनील साडी. हे 5वं षटक सध्याच्या घडीला पहिल्या इनिंगचं आणि अंतिम आणि अखेरचं देखील. बॅकफुटवर देऊन पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, लाईन इथे मिस केली. पिचिंग देखील खराब आहे आणि आता अखेर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय तो म्हणजेच वाईड बॉलचा. एक्स्ट्रा धावा ॲड होईल, अतिरिक्त धावेनं 10 फलक पुढे जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावर. थांबून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याची संधी होती आणि अखेर आता नकार दिला. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या बॅट्समनला माघारी पाठवलं. अदरवाईज धावबाची संधी देखील नाकारता आली नसती त्या ठिकाणी. आणि अखेर आता हा डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना 35 धावा 10 फलकावरती. यानंतर होणारी लढत तुलई अजय आणि त्यांच्या विरुद्ध वडवली थंडर्स या दोन टीम मध्ये. बॅकफुट देऊन हुक केलाय, क्षेत्ररक्षक फक्त बनून राहील दर्शक. टायमिंग चांगलं जुळलं, प्रॉपर टायमिंग स्ट्रोक आणि चेंडू आता हवेशी वार्ता विलाप करत असताना सरळ ओलांडतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा. हाय तो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर मंगेशांच्या बॅटमधून या 6 धावा आणि धावफलक आता रुद्धिंग दौड असताना वेगानं उंच उडी घेत असताना या डावाचा देखील पहिला षटकार. खरं तर मोठ्या स्ट्रोकच्या शोधात होते मंगेश आणि आता इथे सुरुवात केली 4 जप करत असताना. अटॅकिंग बॅटिंग षटकारानंतर रन झालेले आहे स्कोर बोर्डवर आतापर्यंत 41-41. ऑन साइडला यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग, एक धाव तिथे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न श्यामोलचा, परंतु अखेर त्याला आता माघारी यावं लागलं. अंपायर सिग्नल इट इज वाईड +1 एकूण 2 धावा आणि आता या अतिरिक्त 2 धावेनं 10 फलक पुढे जाऊन पोहोचताय ते म्हणजेच 43-43 या धावसंख्येवरती. रमेशजी शिंदे सर आणि त्यांच्या साथीनं सोनावणे सर यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झाला. विनंती आहे व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. आज स्पर्धेच्या 4थ्या दिवसामध्ये जे चांगली भूमिका अदा करतायत. बॅकफुटवर थांबून कट करण्याचा प्रयत्न, इनसाइड एज, विकेट किपर बीट झाला. त्यानंतर फायनलेगचा फिल्डर आता बॉलला कव्हर करतोय. तोपर्यंत आणखीन एक धाव आता ॲड होईल आणि धाव फलके पुढे जाऊन पोहोचेल ते म्हणजे डबल डिजिट डबल फिगरवर 44 धावसंख्येवर. वडवली थंडर्स आणि त्याचबरोबर तुलई अजय दोन्ही टीमचे कॅप्टन्स पहिल्या सत्र संपायचे आता आपली उपस्थिती दर्शवायची आहे, रिपोर्टिंग करायचं आहे आपण. यानंतर होणारी पहिल्या फेरीची दुसरी लढाई वडवली थंडर्स आणि त्यांच्या विरुद्ध तुळई अजय या दोन टीमच्या दरम्यान. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन हुक केला, मिस टायमिंग, हवेमध्ये होता चेंडू. फायलेगचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे मोठी चेस आणि अखेर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक लॉंग लेगला चेंडूला कव्हर करतोय. तोपर्यंत अगदी सहजतेनं शिताफिन आणि संयमाना या 2 धावा कंप्लीट होत असताना वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड वेल कॉलिंग ऑल्सो. संवाद साधत असताना दोन्ही फलंदाज आता 2 धावेला दुजोरा देत आहेत आणि धाव फलक पुढे जाऊन पोहोचले डबलच्या माध्यमातून 46 या आकड्यावर. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम षटकामध्ये धावांचा जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने येताना पाहायला मिळाल्या संभाजीनगर ब या टीम करता. आणि अजूनही संधी आता दोन्ही फलंदाजांना काउंटर अटॅक करण्याची सुनीलच्या विरुद्ध, स्पेशली फिरकीवरती ज्यांचा अधिक विश्वास आहे. वेग कमी आहे आणि अशा स्थितीमध्ये पाहायचं कशा पद्धतीनं कार्यभार सांभाळले स्ट्रायकिंग एअरवरती श्यामोल. बॅकफुट देऊन यावेळेला विषयमध्ये लॉफ्ट करत असताना मिस टायमिंग होता, चेंडू हवेमध्ये होता. अखेर जजमेंट चुकलं लॉंग ऑफच्या फिल्डरचं आणि कव्हर करेल चेंडूला अगदी सीमारेषेच्या नजदीक. तोपर्यंत या आणखीन 2 धावा. बॅकफुट पंच होता समोरच्या दिशेनं, ती ड्रिल करून दाखवत आहे त्या ठिकाणी. हवं तसं टायमिंग या स्ट्रोकवरती जुळलं नाही आणि तरी देखील या 2 धावा आता असताना ॲड होतील. 48 रन ऑन स्कोर कार्ड, 48 धावा आता धावफलकावरती. स्टील 1 to go. पहिल्या इनिंगचा हा लास्ट बॉल. स्विंग आणि मिस, टप्पा पडल्यानंतर चांगल्या वेगानं आता मात्र हा चेंडू विकेट किपरच्या स्थानामध्ये जाऊन विसावतोय आणि डॉट बॉलनं आता मात्र इथे पहिल्या षटकाची आणि त्याचबरोबर 17ची देखील समाप्ती झाली. सुनील यांचं पहिलं षटक, डावाचं शेवटचं षटक.
थोडंसं मी म्हणेल संभाजीनगर बी या टीमच्या बाजूनं राहिलं. धावा देखील ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळाल्या आणि एकंदरीत 5 षटकांच्या अखेरीस संभाजीनगर संघाची एकूण धावफलकावरती धावसंख्या 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 48-48 आणि आता विजयाकरता द्वितीय सत्रामध्ये 49 धाबेचं आव्हान असेल ते म्हणजे संदीप 11 ढेनोली या टीमच्या समोर. चला यानंतर होणारी लढाई तुलई अजय आणि त्यांच्या विरुद्ध वडवली थंडर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित या टॉससाठी टॉस का बॉस कक्षामध्ये. अधिकचा वेळ घेऊ नका, क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या अगदी समोर यायचं आहे. वडवली थंडर्स आणि त्यांच्या विरुद्ध तुळई अजय. यानंतर होणारी पहिल्या फेरीची ही द्वितीय लढाई, हा दुसरा सामना. तर 49 धाब्याचं लक्ष आता गाठायचं आहे आणि 49 धाब्याचं लक्ष कशा पद्धतीनं गाठेल संघ संभाजीनगर बी यशस्वी होईल हे धावसंख्या रोखण्यामध्ये की अगदी इझिली आता ह्या धावा चेस केल्या जातील द्वितीय सत्रामध्ये जेव्हा बॅटिंगसाठी खेळपट्टीकडे दाखल होईल संदीप 11 ढेनोली हा संघ. काय घडेल काय बघडेल क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती आणि आजच्या दिवसातील या पहिल्या लढतीमध्ये ऐकण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती स्वीट वॉइस ऑफ शहापूर रमेशजी शिंदे सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद दीपकजी बिराडे. आपण करतोय आजच्या दिवसातील या अध्यायाला सुरुवात. संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं स्पर्धेच्या चौथ्या दिवसातील पहिल्या सामन्याला या ठिकाणी सुरुवात झाली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. क्रिकेटच्या महाकुंभामध्ये द्वंद्व पाहायला मिळत आहे. प्रथम बॅटिंग केली संभाजीनगर बी संघानं. नाणेफेक जिंकली होती ढेनोली टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय, हाच घेतलेला निर्णय किती योग्य ठरेल हे मात्र या ठिकाणी बघणं औत्सुक्याचं ठरेल. फलंदाज चेंडू चेक करायचा आहे ढेनोली संघाचे फलंदाज. ओपनिंग पेयर सलामीची जोडी संदीप आणि हरेश. दिग्गज फलंदाजांच्या यादीतील ही दोन नावं. 49 धावांचं विजयी लक्ष उराशी बाळगून खेळपट्टीकडे जावं लागेल. सरासरीचा विचार केला तर 9.800च्या सरासरीने या धावा जमवाव्या लागतील या मॅचमध्ये ढेनोली संघाला. काय घडेल या अध्यायाच्या प्रत्येक पानावर प्रत्येक ओळीमध्ये काय शब्दरचना लिहिलेली आहे हे या मॅचमध्ये सांगावं लागेल. म्हटलं जातं मित्रांनो, जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. स्वतःवर जबाबदारी, स्वतःच्या खांद्यावर ही जबाबदारी घ्यावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. आपण बघू शकाल काल संभाजीनगर हे संघ खेळला. इम्प्रेस केलं स्वप्नील गांगड नावाच्या फलंदाजानं. इम्प्रेस केलं अमोल कथोरेनं जे संभाजीनगर चषकाचे प्रणेते आहेत. परंतु म्हटलं जातं प्रयत्न थोडे कमी पडले. प्रारंभामध्ये यश नव्हतं. प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु सामना गमावला. आज मात्र संभाजीनगर बी कालच्या पराजयाचं रूपांतर आजच्या विजयामध्ये केलं जाईल का? टीट फॉर टॅट या ठिकाणी द्वंद्व चालू होत आहे. तत्पूर्वी येणाऱ्या आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी समालोचक रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल. आपण जातोय मैदानाच्या आतमध्ये. तिथं रंगलंय द्वंद्व आणि या द्वंद्वाचं उत्तर येत्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्हॉट विल आपण नेक्स्ट, काय घडेल पुढं तुम्हा आम्हा सगळ्यांना कोणालाही माहीत नाही आहे. परंतु क्रिकेट बघणं आमच्यासाठी आनंदाचं आणि मनोरंजनाचं साधन बनलं आहे. क्रिकेट इज द गेम ऑफ इमोशन्स. आमच्या सगळ्या भावना या क्रिकेटमध्ये दडलेल्या आहेत. या भावना जपण्याचं काम दोन्ही संघाच्या माध्यमातून होईल का? कोणत्या संघातील कोणत्या खेळाडूच्या भावनाचा या ठिकाणी अपमान होईल हे या ठिकाणी पाहायला मिळेल. विजयासाठी 49 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर ढेनोली संघाच्या वतीनं हरेश
ऑन बॅटिंग मार्क. गुड पर्सनॅलिटी मिस्टर हरेश आपण पाहतोय. हट्टाकट्टा उंचावर असणारा खेळाडू. सामन्याला सुरुवात शॉट ऑफ गुड लेंथ. क्या बात आहे. हलकीसी कट करण्याचा प्रयत्न परंतु पहिला चेंडू ऑफ ब्रेक बहाल पाहायला मिळाला. हे व्हेरिएशन आहे. कलात्मकतेचं दुसरं रूप या चेंडूवर पाहायला मिळालं आणि निश्चितच कर्णधाराने दिलेला विश्वास ज्या ज्या वेळा तुम्ही चांगल्या पद्धतीने चेंडू फेकता त्यावेळेला तुम्ही तो विश्वास सार्थकी लावत असता. नेक्स्ट मॅच तुळई अजय संघाचा संगनायक आणि वडवली थंडर्स हा फायनली कॉल आपल्या समोर मी या ठिकाणी अनाऊन्स करतोय. आपण लगेचच यायचं आहे. फुलटा चेंडू ब्रेड अँड बटर बॉलची संधी. ही मेजवानी तिचं कन्व्हर्शन झालंय षटकारामध्ये. चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इज ऑफ द मार्क. हरेशच्या बॅटमधनं हा येतोय षटकार. 6 धाबा. बाद या गोष्टी मात्र संभाजीनगर बी संघाला थोड्याशा कुठेतरी टाळाटाळ करावे लागतील. 49 धावा प्रथम बॅटिंग करत असताना 48 धावा बनवल्या. 49 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. ओव्हरपिच बॉल स्टँड आणि लिव्हर फेकून दिलाय चेंडूला. हरेश इज ऑन फायर. 6 धावा सेकंड इन अ रो. हा येतो षटकार. शुभ असते. यापुढील होणाऱ्या सामन्याची आपण नाणेफेक करायची आहे. तत्पूर्वी खेळपट्टीवर मात्र धावांचा पाऊस या ठिकाणी बरसताना पाहायला मिळतोय. जणू काही प्रभात व्हावी. प्राजक्ताची फुलं आमच्या अंगणात कोसळावी. अंगणात यावी. फुलांचा सडा पडावा आणि सुगंध आमच्या घरात दळवळावा. त्याच पद्धतीने खेळपट्टीवर प्राजक्त फुललंय आणि त्याचा संपूर्ण सुगंध या धावफलकावर पाहायला मिळतोय. 2 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी झालाय हरेश. जी स्टार्टअप हवी होती ती स्टार्टअप मात्र मिळवून दिली. निश्चितच ही चित्र जर पुढे पाहायला मिळालं तर मी तर म्हणेन हा सामना लवकरात लवकर फिनिश करण्याची चिन्हे पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळत आहेत. कुठे शांतता पाहायला मिळत नाही. फक्त ॲग्रेसिव्हपणा या 2 फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. बॅट्समन हरेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर उभा असलेला फलंदाज संदीप. संदीपला माहीत आहे समोर चित्रपट रंगवण्याचं काम फलंदाज हरेशच्या माध्यमातून केलं जात आहे. आम्हाला निर्मात्याची गरज नाही आहे कारण स्वतः डायरेक्टर या ठिकाणी निर्माता बनलाय की काय. ही चिन्हे या फलंदाज हरेच्या माध्यमातून केलं जातं. या सिरीजचा वाईट बॉल 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. हिनोली संघाची धावसंख्या ती तब्बल 15 धावा. ओहो शॉट ऑफ पुल. चेंडू विशिष्ट उंचीवर पोहोचलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. जजमेंट मात्र यावेळेस चुकलं. टायमिंग होतं परंतु झेल कॅरी करू शकला नाही क्षेत्ररक्षक. म्हटलं जातं मित्रांनो एकदा का नशीब तुमच्या हातात असते तर हातातील वाळू सुद्धा रत्न व्हायला वेळ लागत नाही. आज मात्र रेणुळी संघाचे सर्वचे सर्व नशीब या ठिकाणी फोफवताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला आणि या 5 चेंडूमध्ये मी तर म्हणेन संपूर्ण दिशा स्पष्ट केली फलंदाज हरेश आणि बॅट्समन संदीपने. आतापर्यंत 5 चेंडू खेळलाय हरेश. वैयक्तिक 16 धावांची वादळी खेळी आतापर्यंत साकारली. ओव्हरपिच बॉल क्या बात आहे. पाहू शकाल ऑफ ड्राईव्ह तर सजवलाय. तत्पूर्वी खेळपट्टीवर 2 धावा. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत परंतु थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. परिणाम 3 धावा आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेलं तब्बल 20 धावा. यास विजयासाठी 49 धावांची गरज. पहिल्या स्लॉगरच्या षटकामध्ये जर 20 धावा जर आल्या तर मात्र आता अवघड होऊन बसलं ही मॅच. प्रतिस्पर्धी अर्थात संभाजीनगर बी संघासाठी एक मात्र ऑप्शन डोळ्यासमोर दिसतोय. ती लाईफ लाईन यूज करावी लागेल. मी तर म्हणेन या मॅचमध्ये लाईफ लाईन म्हणावी तर विकेट टेकिंग बॉलिंग हा एक मात्र ऑप्शन संभाजीनगर बी संघासाठी राहील. तेव्हा कुठेतरी पुनश्च एकदा आपण या मॅचमध्ये कमबॅक करू शकता. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डेहनोली संघाची धावसंख्या ती बिनबाद तब्बल 20 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. निश्चितच कलात्मकतेचं दुसरं रूप पाहायला मिळालं. बॅट्समन हरेशच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा हरेशकडे असेल. काय स्ट्रॅटेजी वापरली फलंदाज हरेशने. लवकरात लवकर हा सामना फिनिश करायचा. माना सन्मानानं पुनश्च एकदा संभाजीनगर चषकाला
मानाचा तुरा पुन्हा एकदा द्यायचा, सलामी द्यायची आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करतोय फलंदाज हरेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार उमेश. आमचे धर्मेंद्रजी वर्मा सर यांचं सुद्धा आम्ही सरचे स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय, ज्याने पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. खूप सारा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अनेक अंपायरच्या परीक्षा त्या पास झालेल्या आहेत. त्यांच्याकडे अंपायरचं सर्टिफिकेटसुद्धा आहे. त्याहीपेक्षा अनुभव खूप मोठा, अनेक वर्षे क्रिकेटसुद्धा ते खेळले आणि आज मात्र अंपायरच्या भूमिकेमध्ये. यावेळेस बघू शकाल शॉर्ट पिच बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न झाला, जागेवरून खेळणे फुटबक नव्हतं. ओ हो, मी सातत्याने म्हणतोय नशीब नशीब आणि नशीब. तुमच्या 99% असणाऱ्या प्रामाणिक प्रयत्नांना तुमची लागलेली आजच्या दिवसाची नशिबाची साथ सांगून देते. विजय तुमच्या समोर येऊन ठेपलेला आहे की काय. धावसंख्या 1ने हळूवार पुढे सरकेल. 21 धावा धावफलकावर. सलामीची जोडी अजूनपर्यंत अबाधित राहिलेली आहे. ही जोडी फोडावी लागेल संभाजीनगर बी संघाला. तेव्हा कुठेतरी तुम्ही बी एव्हरग्रीन अँड बी पॉझिटिव्ह, बिलीव्ह युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवून गोलंदाजी करावी लागेल संभाजीनगर बी टीमला. ऑफ स्टंपच्या पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल. निश्चितच क्या बात आहे, व्हॉट अ एफर्ट. यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये असं काही दृश्य पाहायला मिळतं की आमच्या डोळ्यांवरचा विश्वास कधीतरी क्रिकेटमध्ये उडून जातो. क्रिकेटमध्ये असं काही पाहायला मिळतं की आम्ही रात्री डोळे बंद जरी केले तरी आमच्या डोळ्यासमोर येतो फक्त आणि फक्त क्रिकेटचे हे चित्र. अविश्वसनीय, विलोभनीय. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल या ठिकाणी पकडलाय. कौतुक करावं लागेल या झेलसाठी. शेवटच्या चेंडूवर पकडला झेल आणि संपतो या ठिकाणी संदीप नावाच्या फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन संदीप. असं 2 षटकं संपली. तब्बल 25 धावा धावफलकावर. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही संभाजीनगरच्या विरोधात खेळताना डेलोली संघाला 24 धावांची गरज. पूर्णपणे 8.00 ची सरासरी या क्षणापासून गाठावी लागेल. ध्येय तर थोडंसं कमी वाटतंय, पण म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेटमध्ये कधी कोणती वळणं पाहायला मिळतील हे सांगता येत नाही. तुम्ही रंग बदलणारा सरडा पाहिला असेल,
कधी रंग बदलेल, कधी स्वतःचं दृश्य वेगळं दाखवेल, ही चित्रे क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि 24 धावांचं जरी समीकरण असलं तरी आम्ही सातत्याने क्रिकेट पाहिलेलं आहे. मैदानाच्या बाहेर राहून खऱ्या अर्थानं आमच्या पायाखालची वाळूसुद्धा कधी कधी सरकते, डोक्यावरचा आभार कोसळते की काय, असं सुद्धा आम्हाला या क्रिकेटमध्ये होताना पाहायला मिळतं. या क्षणापासून अजून 1-2 झटके जर डेहनुली संघाला दिले, मी तर म्हणेन पुन्हा एकदा कमबॅक करेल या मॅचमध्ये संभाजीनगर बी टीम. गोलंदाज तयार. शॉर्ट पिच बॉल, अतिशय खराब चेंडू होता, परंतु या चेंडूचा पुरेपूर समाचार घेता आला नाही. मी तर म्हणेन संधी होती फलंदाजाला, मिडल करू शकले नाही. तत्पूर्वी ऑन साईडला हा फटका सजवला, फुल करण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी 2 धावा. 27 धावांची मोहर आतापर्यंत गुलमोहरीप्रमाणे पाहायला मिळाली. सुरुवात चांगली करून दिली हरेश नावाच्या फलंदाजाने. फुल सेट बॅट्समन पाहायला मिळतोय. दोन्ही नॉन स्ट्राईक एंडवर उभा आहे आणि स्ट्राईकिंग एंडवर नवीन फलंदाज निखिल. 1 चेंडू खेळला, 2 धावा वैयक्तिक स्वतःच्या नावावर घेतल्या. जबाबदारी दिले आपल्या संघानं. वन डाऊनला पाठवलं खेळपट्टीवर. पोहोचायचं 49 धाबांपर्यंत. वेल बिगन इज हाफ डन मित्रांनो म्हणतो, त्याच पद्धतीने हरेशने उत्कृष्ट फलंदाजी केली. संदीप सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने साथ देत होता. यावेळेस बघू शकाल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये एक झेल, 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक झटका यावेळेस लागताना पाहायला मिळतोय. डेहनुली संघ कुठेतरी यावेळेस ट्विस्ट येईल का, या सगळ्या गोष्टींची चित्र या ठिकाणी पाहायला मिळतील. आतापर्यंत कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. नगर चषक 4थ्या दिवसातील या पहिल्या सामन्यामध्ये सन्माननीय सूरजी विशे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मुरबाडच्या मातीतील एक हिरा, ज्यानं आपल्या फलंदाजीच्या जोरावर मुरबाड शहराचा क्रिकेट साता समुद्रापलीकडे पोहोचवलाय, असा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे. सहर्ष स्वागत सूरजी विशे. बॅक टू क्रिकेट आपण जातो या मॅचकडे. महत्वाची मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. शॉर्ट पिच बॉल, सहज गत्या, अगदी सहज. ओंजळीमध्ये एखादी गोष्ट घ्यावी आणि सातत्याने आपल्या ओठांचा स्पर्श त्या वस्तूला लावावा. क्या बात आहे. चेंडू बॅटमध्ये मिडल केला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यस हरेश, काय फलंदाजी करतोय हरेश. एका हरेश मिरकुटेला आम्ही tenniscricket.in माध्यमातून सातत्याने यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलेला आहे, परंतु हाच हरेश आम्हाला सातत्याने ओमसाई MTCच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काय फलंदाजी करतोय हरेश डेहनुली संघासाठी. डगआउटला आनंदाचं वातावरण निर्माण करून देतोय. यस, तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहिलं गोलंदाज योगेश कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु हरेश नावाची गन मशीन थांबायचं नाव घेत नाहीये. जणू काही मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन दाबलं. आता मात्र दिशाचे भटके. मी तर म्हणेन चेंडू हातातनं निसटला आणि जाऊन थांबला चेंडूच्या ध्येयापर्यंत. चौकार. धावांची गरज, ध्येयाच्या अति समीप पाहिलेला या ठिकाणी संघ पाहतोय. क्या बात आहे. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक्स. क्रिकेटचा क्लास आणि क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहावं ते फलंदाज हरेशच्या बॅटमधनं. षटकार. दिस सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्र सिंग धोनी. धोनीच्या स्टाईलने चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 4 धावा. फक्त 2 धाब्यांची गरज, माफ करा 1 धाब्याची गरज. स्कोर आर लेव्हल. वाटलं होतं हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल, पण क्रिकेटमध्ये वाटणं आणि असणं याच्यामध्ये मित्रांनो खूप फरक आहे. जी फलंदाजी वर्णनीय होती ती फलंदाजी हरेशच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. काय फलंदाजी केली हरेशने. क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास, समजदारीचा क्रिकेट. पहिल्या चेंडूवर घेतलेली जबाबदारी, जोपर्यंत यशस्वीता हातात मिळत नाही तोपर्यंत ही जबाबदारी मी खांद्यावरून खाली ठेवणार नाही. खांद्यावर दिलेली जबाबदारी लिहिल्या पेली. व्हॉट अ बॅटिंग क्लास. जबरदस्त फलंदाजी केली आणि निश्चितच कॅरी ऑन बॅट. शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या लढाईपर्यंत, यशस्वीपर्यंत फलंदाजी करून पुनश्च एकदा रवला. या उगवत्या सूर्याला नमस्कार करून डेहनुली संघानं संभाजीनगर चषक पर्व 2
2021च्या या चौथ्या दिवसातील पहिल्या मॅचमध्ये विनिंग होऊन सन्मानाचा मानाचा तुरा. कॉंग्रॅच्युलेशन्स डेनोली टीम. त्याचबरोबर हडलक संभाजीनगर बी टीम या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. आपलं सुद्धा गोड गोड कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा डेनोली टीम. तत्पूर्वी आपण ऐकत राहा, आपण पाहत राहा. सह्याद्रीच्या निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला हवीशी वाटणारी स्पर्धा, ज्या स्पर्धेचं कौतुक आम्ही सातत्याने प्रत्येक 1 वर्ष करतो. स्पर्धा संपल्यानंतर तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट पाहतो. तेव्हा कुठेतरी आम्हाला या मैदानाकडे येता येतं. म्हणून 3 ऋतूनंतर येणारी स्पर्धा संभाजीनगर चषक मुरबाड पर्व दुसरं. थँक्यू सो मच. धन्यवाद. सन्माननीय मिस्टर MPL डॅशिंग पर्सनॅलिटी असणारा खेळाडू गणेशजी गायकर, वेलकम सर. आपण आलात. सरचे स्वागत आणि मनपूर्वक आभार.